बिनव्याजी कर्ज घेताय, सावध राहण्याचं आवाहन केलं जातंय, कारण बिनव्याजी कर्जाचं आमिष दाखवून 400 जणांची फसवणूक केली गेली आहे। प्रक्रिया शुल्क 12,000 रुपये घेत फसवणूक करण्यात आली आहे। इंदिरानगर पोलिसांनी एका महिलेसह 6 जणांना अटक केली आहे। 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रत्यक्षात कर्ज मंजूर न करता फसवणूक झाली आहे। बिनव्याजी 2 लाख रुपये कर्ज मिळवून देतो, त्याचबरोबर सबसिडी त्यामध्ये मिळते, या अनुषंगाने एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। SK फायनान्स नावाची एक तिथे त्यांनी ऑफिस तयार केलेलं होतं आणि श्री बालाजी फायनान्स बेस तेलंगणा आहे, हे त्यांना फायनान्स करत होते। 6 आरोपींमध्ये एक मुख्य महिला जी आहे ती मुख्य आरोपी आहे आणि 5 जे आहेत ते तिला मदत करणारे आणि एजंट म्हणजे लोकांकडून पैसे गोळा करून आणून देणारे असे आहेत। तर फुकट बिनव्याजी लोन कधी कोणाला दिलं जात नाही आणि त्यातही सबसिडी देणं आणखी म्हणजे हा फक्त फसवणुकीचा प्रकार आहे। तर लोकांनी यापासून सावध राहायला हवं आहे। जिथे कुठेही त्यांना अशा प्रकारे कर्ज उपलब्ध होत असेल, सबसिडी मिळत असेल, त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आणि खात्री करून घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।